आपल्या महिला भगिनींच्या अत्याचाराचं काय चाललंय, पोलिसांचं काय चाललंय, कायदा सुव्यवस्थेचं काय चाललंय, केंद्राचं काय चाललंय, राज्याचं काय चाललंय, माणसांनी जगायचं की नाही, महिला सुरक्षित आहेत की नाही, रोजगार येतील की माहित नाही, बेरोजगारी संपेल की माहित नाही, महागाई दिवसेंदिवस वाढते, कुणाचंही या प्रकाराकडे म्हणजे लक्ष नाही, सगळे दुर्लक्ष करतायत आणि वेगळे वेगळे मुद्दे काढून वाचाळवीरांच्या फौजा तुमचं मन मेंदू डायव्हर्ट करण्यासाठी कुभांड रचतायत. आणि आता तर सरकारकडून कुणीच सुरक्षित नाही याचं सर्टिफिकेट संजय शिरसाटांनी देऊन टाकलं. शिरसट काय बोलणार, काय निर्णय घेणार, या मुद्द्यावर मला चर्चा करायची. महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाकडून, मंत्र्यांकडून, मंत्र्यांची इच्छा नसेल त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी, त्यांच्या मुलाने असं केलं पाहिजे, परंतु घटनात्मक पदावर असताना जर गैरवापर होत असेल तर जनता तुम्हाला प्रश्न विचारायले. मग जर तुमच्यात नैतिकता असेल, तुम्ही इतरांवर टीका करता, इतरांना घालून पाडून बोलता, इतरांवर तुम्ही नाही ते आरोप करता. आता तर तुमच्या मुलांनीच शिरसाट साहेब अत्यंत म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला बदनाम करणारा आणि मंत्रिपद आणि घटनात्मक पदाचा गैरवापर करणारा आणि अत्यंत पुरुष प्रधान संस्कृतीला काळीमा फासणारी घटना घडली, केली, घडवली. काय मत आहे तुमचं? तुमच्या मुलावर गुन्हा दाखल होणार का? राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना या व्हिडिओच्या माध्यमातून थेट सवाल आहे. त्यांच्या पक्षाचे, त्यांच्या सरकारमधले कोण पाहत असतील किंवा नसतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा. मला त्यांना थेट जाब विचारायचा आहे की सन्माननीय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष महोदया, या प्रकरणात संजय शिरसाटांच्या मुलांवर आयोग कारवाई करणार का? त्याच्यावर गुन्हा दाखल होणार का? सोमोटो गुन्हा दाखल करून कारवाई करणार का? का मयुरी ताई जगताप ज्या राजेंद्र हगवण्याची सून होती त्यांच्या तक्रारीकडे जशी तुम्ही दखल घेतली नाही, तशीच ह्यांच्याकडे दखल घेऊन जसा वैष्णवीचे प्राण गेले, जीव घेतला त्या कुटुंबाने, तसाच संजय राठोडांच्या मुलाकडून जिच्यावर अत्याचार झालाय त्या पीडित महिलेचा जीव गेल्यानंतर मग सगळं महाराष्ट्रात ऍक्शन मोडवर येणार का? हा प्रश्न आहे महाराष्ट्राला. मी विनाकारण बोलत नाही, कारण महाराष्ट्रातल्या महिला वेगळ्या वेगळ्या प्रकरणातून, एक वैष्णवी गेली नाही हुट्याबळीनं, शेकडो वैष्णवी या 2-4 दिवसात 2-4 प्रकरण घडले. एक